हायला आब्या ह्यो आपला बेंच नाही बरं का. अरे असू दे की योपी बेंचच आहे. अरे ह्यो तुटकाय. आपल्या आधी ह्या गावातली पोरं येतात लवकर. हेच नाही काय वाटतंय आपण बारक्या गावात येतोय म्हणजे यांचं लयच व्हायला लागले. आज एका एकाच्या आईला ते बघ ते ज्योतीने नेलाय बेंच. तिला तर आखलीचा भागच नाही. दुसऱ्या बेंचवर बसती म्हणून लय शहाणी झाली वय. अरे असू दे उगाच पोरींच्या नादाला लागू नको. तुला माहित आहे ना आपलं मुख्याध्यापक सर कसं आहेत ते. त्या दिवशी पोरींच्या बाबतीत कुरकुटे सरांचं बी नाही ऐकलं त्यांनी. अरे पोर आहेत म्हणजे त्यांनी काय बी करायचं वय. तिचे तिनंच बेंचवर बसायचं. माझ्या नादाला तरी कशाला लागायचं. माझा मी बेंच आणणार म्हणजे आणणारच. हे ज्योते माझा मला बेंच दे. काय संबंध तुझं नाव लिहिलंय का ह्याच्यावर? पण तुझ्या तरी कुठं बापाचं नाव लिहिलंय. ए नीट बोल, मी तुझ्या वडिलांचं नाव घेतलं नाही. घे की सदाशिवाय माझ्या बापाचं नाव घेतेस का. घे. मी का घेऊ, मला काय गरज आहे? मग बेंच कशाला घेतला होय काय माकडे. मध्ये ऐक. ए तू का रे लय मस्ती आहे. मी सरासनी नाव सांगी ना. मी सर्वांनी नाव सांगेन. जा सांग जा. नाव गाव पत्ता सगळं सांग जा. पण माझा मला बेंच पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता मी बसले नाही तर तुला दिलाय की दुसरा. मग ते जेव्हा बसायला तुझं दुखत होतं वय. मी कर्कटकनं नाव लिहिलंय ह्याच्यावर, हे बघ. होय उद्याच्याला माझ्या हातावर पेनानं लावलीशील मग मी होईल का तुझा. ए मूर्खा, मी नीट बोलते तर आर्यगत कशाला करतोय. जा देत नाही बेंच, काय करणार आहेस? कशी नाही देत मी बघतोच की. हे पळे शिर जरा शिर. अबे तिकडून द्यायचे. ए मध्ये सोड. ए मध्ये सोड. जोटे थांब.